हाय. आपल्या मुलं आणि मुलींचं योग्य वयामध्ये लग्न लावून देणं, त्यांच्यासाठी योग्य असा जोडीदार निवडणं आणि त्यांचा हात एका योग्य माणसाच्या हातात देणं, म्हणजे आपली इती कर्तव्यता असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. हे पूर्वीपासून वाटत आलं आहे आणि आजही ती भावना तशीच आहे. मात्र फरक हा झाला आहे, आत्ताच्या आईवडिलांना इथेच आपली इती कर्तव्यता पूर्ण झाली आहे असं समजता येत नाही दुर्दैवाने. कारण खूप वेळेला असं होऊ शकतं की लग्न झालं आहे, पण 1 किंवा 2 वर्षांमध्ये त्या मुलांचा घटस्फोट व्हायची वेळ येते किंवा त्यांचं पटत नाही आहे असं मुलं सांगायला लागतात. आणि त्यावेळेला आईवडिलांना हबकून गेल्यासारखं वाटतं की आत्ता जस्ट लग्न झालं, इतक्या थाटात लग्न केलं, बरं मुलांच्या मर्जीने, एकमेकांच्या इच्छेने कशा पद्धतीचं लग्न हवं आहे यावर कितीतरी विचार केलेला असतो. म्हणजे तो एक इव्हेंटच असतो लिटरली हल्ली. आणि त्यावर वारेमाप खर्च केलेला असतो, नातेवाईकांना बोलवलेलं असतं. असं सगळं झाल्यानंतर आता या मुलांचा डिव्होर्स होतो आहे हे सांगणंसुद्धा आईवडिलांसाठी त्यांना असं वाटतं की हे लाजिरवाणं आहे. आणि याच्यात आता काय करायचं? तर अशा केसेस बरेचदा येतात, लोकं बोलतात, विचारतात की यात पालकांचा रोल काय आहे? तर यासंबंधीच आज थोडंसं सांगणार आहे. बघा, आपण मुलं वाढवत असताना जनरली पहिली जी शिक्षणाची वर्ष असतात मुलांची, तर त्यामध्ये अ, मुलं वयात आल्यानंतर ते त्यांचं शिक्षण कंप्लीट होईपर्यंत ॲक्च्युली यासंबंधी थोडे थोडे विचारांची देवाणघेवाण खरं तर व्हायला पाहिजे आईवडील आणि मुलांमध्ये. जरी ते वय लग्नाचं नसेल तरीसुद्धा ॲटलिस्ट ज्याला आपण म्हणू बॅकग्राऊंड तयार होणं जोडीदाराविषयीची किंवा ह्याचं कारण असं की पुढे जाऊन मुलं समजा प्रेमात पडणार असतील तरी त्यांना एक काहीतरी बैठक हवी विचारांची की आपण आपला जोडीदार कशाच्या बळावर निवडणार आहोत. त्यांनाही कदाचित हे माहिती नसतं आणि हे मला असं वाटतं आत्ताच्या काळात हे गाईड करायची गोष्ट आहे. सगळंच मुलांवर सोडून देऊन त्यांचं ते पाहतील असं म्हणायची ही वेळ नाही आहे. कारण आपण पाहतो की अनेक वाईट गोष्टी आजकाल बघायला मिळतात आपल्याला. फसवणुकीचे अनेक प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे मुलींना जसं काही पद्धतीने समजावलं जातं आईकडनं, विषय निघतो तरी निदान, तर मला असं वाटतं मुलांनासुद्धा गाईड केलं जावं आईवडिलांकडनं की बाबा रे, तू पुढे जाऊन जर जोडीदार निवडणार असशील तर तो कशा पद्धतीचा हवा, तुझं काय विचार आहे, असं हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्या मुलाचे ओरिएंटेशन कसं आहे, काय आहे बघूनच या गोष्टी नक्की बोलायला लागतील. पण बोलायला हव्यात आणि आपले विचार त्याच्यापर्यंत पोचवायला हवेत आणि त्यांनी योग्य निवड करावी अशा तऱ्हेचं वातावरण आणि गायडन्स आपण द्यायला हवा. पण ठीक आहे, ह्याही पलीकडे आपण लग्न करून दिलं आहे आणि आता ते मोडायच्या वाटेवर आहे. तर काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. आपण आत्ता इथे फक्त पालकांचा रोल काय आहे ह्याच्यामध्ये हे बघतो आहे. कारण मुला-मुलींचं लग्न का बिनसतं हा एक मोठा विषय आणि त्याच्यावर अनेक पॉईंट्स वेगवेगळे सांगता येऊ शकतात. पण पालक म्हणून समजून घेतानाचा रोल काय आहे याविषयी आपण आज बघतो आहे. तर पालकांनी महत्त्वाचं हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते मग लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज्ड मॅरेज असेल, त्या दोघांचं एकमेकात किती जमतं आहे हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि कधीकधी जर लव्ह मॅरेज नसेल, अरेंज्ड असेल, तर बऱ्याच गोष्टी जेव्हा मुलं आणि मुली एकत्र राहायला लागतात प्रत्यक्ष, तेव्हा त्यांच्या काही गोष्टी किंवा आपण म्हणूयात की काही अशा गोष्टी ज्या अदरवाईज कळल्या नसत्या, त्या केवळ आणि केवळ सहवासात राहिल्यामुळे कळायला लागतात, ज्याला आपण दोष म्हणू शकतो. आणि त्या किती एखाद्या मुलीला किंवा मुलाला सुसह्य आहेत, यावरून त्यांना असं वाटू शकतं की मी ह्याच्याबरोबर राहायचं का नाही राहायचं. पण ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर येतो की बरेचदा असं होतं की आईवडिलांपैकी ज्यांना आपल्या मुलाबद्दल किंवा ज्यांना आपल्या मुलीबद्दल अशा काही गोष्टी माहिती आहेत, असे काही दोष माहिती आहेत की जे सांगितले समोरच्या पार्टीला तर कदाचित लग्न मोडेल. तर अशा वेळेला अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात. मग ते एखादा आजार असेल किंवा मानसिक आजार असेल, फिजिकल काहीतरी प्रॉब्लेम असू शकेल किंवा नोकरी आहे सांगितलं जातं आहे मोठ्या ह्याच्यात, पण नोकरी नाही आहे ॲक्च्युली किंवा खूप मोठं शिक्षण झालं आहे असं दाखवलेलं असतं, पण प्रत्यक्षात मुलगा किंवा मुलगी तेवढी शिकलेली नाही आहे. तर अशा काही लपवून-छपवून गोष्टी केल्या जात असतील आणि त्यात आईवडील पण सामील असतील, तर मला वाटतं की आईवडिलांनी मग हे धरून चालावं की अशा गोष्टी फसवणूक केल्यामुळे
कधी ना कधी उद्या आपल्या मुलाला किंवा मुलीला घटस्फोटाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्या दुर्दैवामध्ये त्यांच्या आपणही सामील असू, कारण आपणही अशा चुकीच्या गोष्टीला साथ दिली, आपण गोष्टी लपवून ठेवल्या. तर असं जर कुठचेही पालक करत असतील तर ते अतिशय रॉंग आहे आणि तुम्ही जर असं काही रॉंग केलेलं असेल तर तुमच्या वाट्याला पुढे जाऊन ते रॉंग येणार आहे. बरं, आणि याचं म्हणजे दुर्दैव आहे की मुलांना पुढे जाऊन हे कळणार आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला चुकीच्या गोष्टीत साथ दिली. तर त्यामुळे तुम्ही मुलांना अच्छी साथ दिलीच जरी तरी पुढे जाऊन मुलं नाराज होतील या गोष्टीमुळे तुमच्यावर, की तुम्ही आम्हाला तेव्हा का नाही वॉर्न केलं किंवा का नाही सांगितलं. तर मला असं वाटतं मुलांच्या कुठच्याही गोष्टी लपवल्या नाही गेल्या पाहिजेत. जे जसं आहे तसं समोरच्या लोकांना सांगितलं पाहिजे. ही आईवडील म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. त्याही पलीकडे लग्न झाल्यानंतर बरेचदा लव्ह मॅरेज असेल आणि जर पुढे जाऊन लग्नानंतर 2-3 वर्षात डिवोर्सची वेळ येत असेल तर यामागे अनेक कारणं आहेत. लग्नाच्या आधी मुलं जर भेटत असतील, त्यांच्यामध्ये काही फिजिकल रिलेशन आलेले असतील, तर कधीकधी असं होतं की इतके वर्ष लग्नाआधी राहिलेले असतात की लग्नानंतर जेव्हा परत ते एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यातलं तो नाविन्य, गोडवा, ओढ, आकर्षण हे बऱ्यापैकी कमी झालेलं असतं आणि त्यामुळे आता खरेखुरे दोष एकमेकांचे दिसायला लागलेले असतात आणि बरेचदा असं होतं की ज्याला ते प्रेम म्हणत असतात ते प्रेम नसून फक्त आकर्षण असू शकतं, कदाचित फक्त फिजिकल आकर्षण असू शकतं. त्यापैकी ते एकत्र आलेले असतात आणि त्यामुळे जेव्हा रोजच एकत्र राहायची वेळ येते तेव्हा अनेक दोष एकमेकांचे दिसायला लागतात जे सहन करण्यापलीकडे कदाचित असू शकतात. त्यामुळे त्यांचं एखाद वेळेस एकमेकात जमत नाही. पण मुलं जर तुम्हाला येऊन सांगत असतील की आम्हाला एकमेकांसोबत राहायचं नाही आहे, तर डेफिनेटली पालकांचा प्रयत्न हाच असतो की त्यांचं सगळं नीट जुळवून द्यायचा प्रयत्न करावा आणि अशा ह्याच्यात समोरच्या लोकांचीही बोलणं व्हावं. पण अल्टिमेट डिसिजन हा कायम मुलांचा असायला हवा, कारण एकत्र त्यांना राहायचं आहे. बरं, याच्यामध्ये मुलं नसतील तर जास्त बरं डिवोर्स व्हायच्या आधी, कारण म्हणजे मुलांची जी फरफट असते ती ह्याच्यातनं वाचते. तर त्यामुळे अननेसेसरी आईवडिलांनी पण या गोष्टी ड्रॅग करू नयेत. मुलांना खरोखरच एकमेकात जमणार नाही असं पक्कं माहीत असेल तर मला असं वाटतं आईवडील म्हणून मुलांची साथ द्यायला पाहिजे. त्यांचा जोही डिसिजन असेल त्यात आपण सहभागी असलं पाहिजे, कारण अल्टिमेटली आपली मुलं आपली आहेत, आपल्याला सोडून कुठे जाणार आहेत. तर त्यामुळे अशा वेळेला आपलं कर्तव्य आता नाही संपलेलं आणि आपल्याला त्यांना पुन्हा एकदा साथ देण्याची गरज आहे, पुन्हा एकदा उभं करण्यासाठी हात देण्याची गरज आहे हे समजून घ्यायला हवं आणि कुठच्याही गोष्टी ड्रॅग करू नयेत, कुठची गोष्ट मुद्दाम बिंबवू नये. खरंखुरं त्यांचं जे नातं आहे ते त्यांनीच ठरवावं एकत्र राहायचं आहे की नाही. आईवडिलांनी फक्त त्यांचे प्रोव्हायडर असावं, त्यांना आधार देणारं कोणीतरी असावं, तरच मला वाटतं आपली मुलं सुखी होतील आणि आपली मुलं सुखी असावीत हेच आपलं अंतिम ध्येय असावं प्रत्येक आईवडिलांचं. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. पण यातले सगळे प्रश्न विचारू शकता. मी पुढचा भाग त्यासाठी घेऊन येईन. मी इथेच थांबते. बाय.